तर मित्रांनो, तुम्ही बनानाची चिप्स खाल्ले असेल किंवा भाजी खाल्ली असेल, पण तुम्ही पराठा खाऊन बघितला आहे का? नसेल बघितला तर हा पराठा ना तुमच्यासाठी आहे, म्हणजे ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा. इतका छान आणि टेस्टी लागतो ना की तुम्हालाही याची चव खूप आवडेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कच्चा बनाना घ्यायचा आहे. त्याला आपले वरचे जे छिलके असतात त्याला आपण काढून घेऊयात. तर चाकूने अलगदपणे काढले तर निघून जाते, जास्त काही त्याला वेळ लागत नाही. किंवा मग तुमच्याकडे जे छिलके काढायचं असेल ते त्याने काढू शकता. तर तुम्ही इथे ना 2 पराठे बनवायसाठी 1 बनाना यूज करू शकता. तर मी इथे 2च पराठे बनवत आहे, कारण की खास करून नाही, छोट्या लेकरांना हा पराठा ना खूप उपयोगी असते. तर त्यासाठी आता इथे आपण इथे छान बारीक किसणीने आपण किसून घेणार आहे. जसं आपलं जे खोबरा किस आपण किसत असतो बिलकुल त्याप्रमाणे आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. आणि इथे मी ना बघू शकता एकच म्हणजे अर्धाच बनानाचा वापर आपण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे 1 कटोरी, म्हणजे 1 वाटी आपण बारीक किसून घेतलेला कांदा टाकलेला आहे. आणि 1 कटोरी टाकले आहे गव्हाचं पीठ. त्याच्यासोबतच आपण टाकले थोडं जिरं, थोडी हळद टाकायची आहे. आणि ते लाल मिर्च पावडर टाकलं, हे कमी तिखटवालं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण थोडंसं धने पावडर टाकलेलं आहे. आणि स्वादानुसार थोडंसं ना आपल्याला जे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून याचा चांगला ना असा घोल बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून जिथे ना पिठाच्या गुठल्या नाही पडल्या पाहिजे, हे आपल्याला खास करून ना लक्ष द्यायचं आहे. तर इथे आपण थोडं थोडं पाणी टाकून याला छान असे मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता ह्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ना आपण तुमच्या छोट्या बाळांना किंवा मोठ्यांना पण आपण हा पराठा आपण खाऊ शकतो, खूप छान लागतो. जर मोठ्यांसाठी तुम्हाला हा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी काही भाज्याच ॲड करू शकता, जसे गाजर आणि बीट याप्रमाणे तुम्ही करू शकता. पालक वगैरे पण ॲड करू शकता. तर मी हे छोट्या लेकरांसाठी बनवत आहे, तर फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. आता इथे तावा घेतला आहे. तावा मी गरम करायसाठी पहिलेच ठेवलेला आहे. तुम्ही साईडनं बघू शकता, मी त्याच केळीचे चिप्ससुद्धा बनवलेले आहे. तर भरपूर चिप्स बनवलेले आहे. आणि इथे थोडं थोडं तेल लावून घेतलं. आणि इथे बघू शकता ह्याप्रमाणे थोडं बॅटर टाकलं आहे मी. आणि इथे चम्मचने असं छान म्हणजे जेवढं पातळ होते ना तेवढं आपल्याला जेवढा पराठा बनवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि याला 5 मिनिट ठेवायचं आहे. एकदम मीडियम फ्लेमवर नाही ठेवायचं आहे, थोडा गॅस कमीच करायचा आहे, कारण की जळेल म्हणून. आणि मग वरून पण थोडं तेल टाकून घेतलं. आणि बघू शकता तुम्ही, आता मी उलटून दाखवते तुम्हाला की किती छान हा पराठा बनलेला आहे. तर बघू शकता खालून किती छान कलर आलेला आहे. आणि आता इथे दुसऱ्या साईडने पण आपल्याला ह्याचप्रमाणे ना छान असं शेकून घ्यायचं आहे. थोडं तेल तुम्ही प्रमाणानुसार टाकू शकता, जर तुम्हाला वाटले तरी टाकू शकता. किंवा मग थोड्या तेलामध्ये पण हा छान भाजून खुसखुशीत होईपर्यंत आपण भाजून घेऊन आपण याचा स्वाद घेऊ शकतो. बघू शकता दोन्ही साईडने छान असं मी भाजून घेतलेलं आहे. आता चला याला आपण सर्व करूया. त्याचप्रमाणे दुसरा आहे ना तो पण मी इथे टाकून घेतलेला आहे, तर ते शूट नाही झालं आहे माझ्याच्याने. तर बघू शकता आता हा थोडा मी मोठा बनवला आहे, म्हणजे थोडा पातळ बनवलेला आहे. तुम्ही थोडा जाडसर पण बनवू शकता. तर इथे छान असं चम्मचने छोट्या असं स्प्रेड करून घेतलेला आहे मी. आणि याला पण छान असं आपल्याला बघू शकता, हा तर माझ्याच्याने तुटलाच, कारण की खूप पातळ झाला होता. आणि हा काढताच माझ्याच्याने तुटलेला आहे. तर तुम्ही इथे ना चटणीसोबत खाऊ शकता, किंवा तुम्ही ना दहीसोबत पण खूप छान लागेल हा. तर तुम्ही पण असाच बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.